नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आजच उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच अनुषंगानं मोहोळ तालुक्यातील अनेक उमेदवार खूप मोठ्या शक्ती प्रदर्शन करत अर्ज देखील भरत आहेत. त्याच अनुषंगानं आज आपण मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातील भाजपाचे अधिकृत उमेदवार रामदासभाई चौरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आणि त्याच अनुषंगानं औंढी ग्रामस्थ देखील आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, कशी तयारी आहे आणि खूप मोठं शक्ती प्रदर्शन देखील होते? भाई रामदास चौरे हे पेनूर गटातील जिल्हा परिषदेचे अधिकृत भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ गेले 2-4 महिन्यापासून हा प्रचार चालूच आहे आणि त्यांचं काम गेल्या 4 वर्षापासून या गटामध्ये सुरू आहे. रस्ते असतील किंवा लाईटचे काम असेल, दिवाबत्ती असेल किंवा अन्य सगळ्या शेतकऱ्यांची कामं असतील, गोरगरिबांची कामं असतील, या संदर्भात रामदासभाईंनी अतिशय मोठ्या प्रमाणात लिडिंग केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा विजय या पेनूर गटामध्ये निश्चित आहे. आज खूप मोठं शक्ती प्रदर्शन होतंय. औंढी गावातून किती गाड्यांचं, वाहनांचं आणि माणसाचं नियोजन आपण या ठिकाणी? औंढी गावातून साधारण आता 15 गाड्या आणि साधारण 200 ते 300 मोटरसायकली तिथून निघत आहेत. आतापर्यंत रामदासभाईंनी या आपल्या जिल्हा परिषद गटात विकास कामं केली आहेत. त्या विकास कामाचा कुठेतरी त्यांना येणाऱ्या काळात फायदा होईल? निश्चितपणानं लहान थोरापर्यंत रामदासभाईंना या गावातील लोक ओळखतात आणि ते सगळ्याच कार्यक्रमामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून सहभागी असतात. लग्न असेल किंवा वाढदिवस असेल, छोटे मोठे कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रमामध्ये रामदासभाई अग्रेसर आहेत आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी 70 ते 80% मतदान औंढीतून होणार आहे. खरं तर तालुक्याचा विचार केला तरी नुकत्याच झालेल्या नगर परिषदेत देखील भाजपाला खूप मोठं अपयश आलं होतं आणि खरं तर टीकेचा धनी म्हणून राजन पाटील असतील किंवा तालुक्याचे जे बाळराजे पाटील असतील, अजिंक्य राणा पाटील यांच्यावरती कुठेतरी टीकेचं राजकारण होतंय. त्याचा धोका हा रामदासभाईंना होईल? अजिबात रामदासभाईंना या टीकेचा धोका नाही. उलट या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय राजनजी पाटील साहेब यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हा तालुका पूर्णतः भाजपमय झालेला आहे आणि तालुक्यातील 6 जिल्हा परिषदा आणि 12 पंचायत समित्या 100% भाजपच्या निवडून येत आहेत. तर हे होते औंढी गावातील काही ग्रामस्थ. त्यांनी येणाऱ्या काळात रामदासभाईंना खूप मोठ्या चांगल्या प्रमाणावरती यश मिळेल असा विश्वास आपल्या लक्षवेध न्यूज बोलताना सांगितलं. धन्यवाद.